नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आणि बघा इथे माझ्यासोबत आहे श्रुती, म्हणजे आमचं पिल्लू. तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आज 11 जून 2026. आमचं लग्न 11 जून 1995ला झालं. म्हणजे आज आमच्या लग्नाला 31 वर्ष पूर्ण झाली. खरं तर मिस्टरांना आहे ना वाढदिवस, स्वतःचा वाढदिवस तर त्यांना अजिबात आवडत नाही. लग्नाचा वाढदिवस सुद्धा त्यांना आवडत नाही. पण आता श्रुतीचा खूप फोर्स चालला होता. मम्मी पप्पा तुम्ही आमचं एवढं केलं, आता इथून पुढची पिढी भरपूर एन्जॉय करणार आहे, तर तुम्ही पण थोडंसं एन्जॉय करा. माझा आग्रह ह्याच्यासाठी चालला होता कारण 31 म्हणजे 31 वर्ष हे खरोखर खूप खूप ग्रेट म्हणावं लागेल की 31 वर्ष त्यांनी जगले. आणि असं काही नाही की 31 वर्षामध्ये त्यांनी कायम हॅपीनेस, कायम खूप खुश राहिले. त्यांनी आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केला, खूप अप्स अँड डाऊन्स त्यांनी बघितले. म्हणजे आम्हाला आठवतं की आम्ही लहानपणी काय दिवस काढले, तर ते सगळे दिवस मम्मी पप्पांनी काढले ना. आज त्यांना सोन्यासारखे, सोन्याहून छान दिवस त्यांना आले. तर छोटासा ट्राय माझ्याकडनं ते सेलिब्रेट करायचा. सो या लेट्स सी. तसं तर ना तिची खूप खूप तयारी होती, पण तिचा जॉब पण चालू आहे. मधनं येऊन तिने तिच्या पद्धतीने काय केलं आहे काही मला काही माहीत नाही. कारण माझा मेकअप करून दिला, तिनेच मेकअप केला. हे बघा माझा, मी काही एवढा मेकअप तर काही करत नाही, पण असं काही फंक्शनली वगैरे ती करून देते माझा मेकअप. म्हणजे मेकअप करायला मम्मी तब्येत पण थोडी बरी नव्हती, बट ठीक आहे थोडंफार केलं. बिकॉज आपण सर्वांनी छोटे छोटे मोमेंट्स असतात ते एन्जॉय केले पाहिजे, ते सेलिब्रेट केले पाहिजे. बिकॉज आपण जेव्हा असं मोमेंट सेलिब्रेट करतो तर आपणच मोटिवेट होतो नेक्स्ट टाईम अजून छान करण्यासाठी. तर तुम्ही पण असे छोटे छोटे मोमेंट्स असतात ते एन्जॉय करत जा, सेलिब्रेट करत जा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत जा. बिकॉज फॅमिली आहे तर सर्व काही आहे. बिकॉज सगळ्यांना माहिती आहे का आपण बाकीची दुनिया फक्त येते जाते थोडा वेळ राहते, पण आपले जे पेरेंट्स असतात, आपले मम्मी पप्पा भाऊ बहीण असतात सगळे, तेच आपल्यासाठी येतात, तेच आपल्यासाठी असतं शेवटपर्यंत. त्यांच्यासोबत आपण टाईम स्पेंड केला पाहिजे. तर पप्पा पण इथे आलेले आहे. तर माझ्या मम्मी पप्पा दोघांना पण तुमच्या सर्वांकडून मी विश करते हॅपी अॅनिव्हर्सरी माझी मम्मी आणि पप्पा. थँक्यू पिल्लू. आणि आज 11 जून अजून आहे ना, आजच्या दिवशी एक स्पेशल घटना घडलेली आहे. म्हणजे आमच्या लग्नाला त्या वर्षी 2 वर्ष कंप्लीट झाली. त्याच दिवशी 11 जूनलाच माझे मिस्टर, हे बघा मिस्टर बसलेले. मिस्टर हॅलो करा. माझे मिस्टर बिचारे खूप साधे साधे सिंपल गृहस्थ आहेत. ते कधी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण जास्त दिसत नाही, ते जास्त बोलत पण नाही, कारण बोलायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिलेलं आहे ना. तर ते आजच्याच दिवशी जॉईन झालेले. आज त्यांना जॉईंट होऊन 29 वर्ष झाले. आमच्या लग्नाला 31 वर्ष आणि त्यांच्या सर्व्हिसला आज 29 वर्ष झाली. अजून 4 वर्ष सर्व्हिस त्याची. आणि आजचा दिवस सेलिब्रेट करण्याचं अजून एक कारण म्हणजे मम्मीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा पप्पा शेतकरी होते, तेव्हा त्यांची खूप अशी गरीब परिस्थिती होती. पण मम्मी जेव्हा पप्पांच्या आयुष्यात आली त्यांचे दिवस खूप बदलले. ते सरकारी नोकरी लागले, त्यांना खूप छान दिवस आले. त्यांनी आयुष्यात स्ट्रगल तर हे केलं, असं काही नाही का आलं म्हणून सगळं लगेच सुरू झालं. पण दोघांनी सगळ्या आयुष्यात मिळून खूप सारे कष्ट केले आणि सगळं आज काही ठीक आहे. तर म्हणून हा दिवस अजून एक छान पद्धतीने आपण सेलिब्रेट करूया. तर ही पिल्लू ना पुण्याला होती, पण नेमकी ना गिरिजा तिच्या मामाच्या घरी गेलेली आहे. रोहिणी पण माहेरी गेलेली म्हणजे. तर मग तिला वाटलं मम्मी पप्पा तर काही करणार नाही, मग खास ते आमचा बर्थडे, आमच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी पुण्यावरून आलेली आहे. आणि ती पुण्यावरून आल्यामुळं पण आम्हाला रेडी व्हावं लागलं. नाही तर मिस्टरांना ही वाढदिवस वगैरे अजिबात आवडत नाही. आता बघूया कसं सेलिब्रेशन करतो, तुम्हाला दाखवतो. चला. तर श्रुतीने हे बघा, हे 31 दिवे बनवलेले आहे. आमच्या लग्नाला 31 वर्ष झाले, त्यामुळे 31 दिवे तिने बनवलेले पिठाचे आणि सर्व दिवे लावून दिलेले. मम्मी पण ओळून झालं पातळ झालं मग पण आवडून सगळं एवढं आपण मोठी गाडीच होत नाही, पण छोटासा ट्राय. तर इथे श्रुतीने 31 दिव्यांनीच आमचं औक्षण केलं. पिठाचे बनवलेले हे दिवे. थँक्यू पिल्लू, थँक्यू फॉर दिस स्पेशल. किती 31 दिवे लावले का? 31 दिवे लावले. 31 अॅनिव्हर्सरी त्याच्यामुळे 31 दिवे लावलेले आहेत. हा का? डोळे बंद करा. ए मम्मी डोळे बंद कर. तर तुमच्यासाठी मी छोटे गिफ्ट आणले, जास्त मोठे नाहीये. गिफ्टची काही गरज होती का पिल्लू? अरे वा वा वा, क्या बात आहे. ए पप्पांचं हॅपी अॅनिव्हर्सरी गाईस. पप्पा आहे तुम्हाला. हॅपी अॅनिव्हर्सरी. धन्यवाद. चॉकलेट दिले का पप्पांना तू? चॉकलेट दिले का? येस चॉकलेट आहे. बघा बरं, खोलू का? खोलू. जगभर खोला. आता खोलून बघतोय. तुझं खोल बाबा, तुझं खोल. हो ओपन गेला आता. तर बघूया आता श्रुतीने आम्हाला काय गिफ्ट दिले. मला काही माहीत नाही काय आणले तिने नेमकं.
बावले म्हणजे तू पप्पांना चॉकलेट गिफ्ट दिले हो. तर आम्ही श्रुतीला घरामध्ये ना लाडाने बाहुली बाहुली बोलत बावले, असतो. पप्पाने तेच तिला बाहुली बाहुली बोलतोय. हे मम्मीला साडी आहे का? बावले काय का म्हणजे बॉक्समध्ये बॉक्स दिले हो तू आपण. ए श्रुती पप्पांचं गिफ्ट पप्पांना देणार का बोलायला? ही मम्मीला आहे पैठणी. पैठणी का? डिझायनर साडी मला पिल्लूनी आणलेली पुण्यावर आणि खूप छान साडी, खूप मस्त आहे. ती गुणाची पिल्लू आणि पप्पांना बघूया काय गिफ्ट दिले. हा ना, म्हणजे बोले तू पप्पांना जाऊ चेष्टा करते का? बॉक्समध्ये बॉक्स देते का तू? अरे वा वा, क्या बात है, क्या बात है. आमची काही गरज होती का सुरी? गाड्या माहिती का मी कितीचं आहे? कितीचं? तुमची अॅनिव्हर्सरी किती? 31,000. 31,000चा गाड्या आणलाय त्यांनी. नाही का पिल्लू? बापरे, ओ माय. एवढं काय सुरायचं म्हणजे? ब्रँडेड आहे बाप्पा ते. 31,000चा गाड्या शिवते कोण मम्मी पप्पांना 31st अॅनिव्हर्सरी निमित्त गिफ्ट. हॅपी अॅनिव्हर्सरी पप्पा मम्मी. थँक्यू. तर ते श्रुतीने तिच्या पप्पांसाठी 31,000 रुपयाचं घर गिफ्ट केलेलं आहे आणि मला ही डिझायनर साडी. अगं मला 4-5 महिन्याचा मिळून प्रॉफिट पण 31,000 रुपये नाही होत. हे कसं उघडायचं? म्हणजे रोजचा होतो 4-5 महिन्याचा मिळून नाही. नाही तर सगळं वाटतं ना मला. वाव, आणि खूप छान घड्याळ आहे बघा पिलूनी. थोडं फिट करावं लागेल. आवडलं ते बाबा? इकडूनच्या दुकानात जर का बोलायचं का? मग काय, दाखवा ना याच्यामध्ये. तर अशा प्रकारे पिलूनी आणलं आहे तिच्या पप्पांसाठी 31,000 रुपयाचं घड्याळ आणि माझ्यासाठी ही डिझायनर साडी. आणि ती साडी पण किती रुपयाची? 3100 रुपयाची साडी. हो का ग? अरे बापरे, तू साडी पण 3100 रुपयाची साडी आणलेली. खूप छान साडी ही बघा. मी ब्लाऊज पीस पूर्ण भरलेली मस्त साडी. केक वगैरे आम्ही काय आणला नाही आहे, पण मम्मी पप्पांचं लग्न झालं झाला पहिला पुत्र त्यांच्यासोबत. हॅलो ब्रो. हॅलो हॅलो. माझे मोठे बंधू आणि हे आहे मम्मी पप्पा. कसं वाटलं गिफ्ट तुम्हाला काहीच? पप्पा तुम्हाला आवडलं का? खूप दिवस तुम्ही गरज होती गोड आणायची मोठं. असू द्या असू द्या. तुम्ही पहिले घालायचे ना, तेवढ्यात घालतच नव्हते. खूप छान, खूप छान. सगळं तुला आवडली साडी मम्मी? हो मग खूप मस्त, खूप मस्त. ब्रो तुला मला पण आवडलं. आवडलं का? मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरी निमित्त मी एक छोटासा ट्राय करते. माझ्या फिलिंग्स त्यांना त्याला मी सांगते. एक छोटासा ट्राय. मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे. मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे. तरी ते श्रुतीने मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे ह्या गाण्यावर मस्तपैकी छोटासा डान्स केला. आणि श्रुती नेहमीच आमच्यासाठी खूप काही बरंच काही करत असते. मी बऱ्याच वेळेस दाखवते, पण बरंच दाखवत पण नाही, कारण तिला नाही आवडत दाखवायला. तर श्रुती आता पुण्यात जॉब करते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. चांगलं पॅकेज आहे तिला आणि ती ह्या सगळ्यांचं श्रेय नेहमीच आम्हा दोघांना नवरा बायकोला देते. कारण ती म्हणती, आई तुम्ही मला शिकवलं, पप्पांनी माझ्यासाठी पैसे खर्च केले, त्यामुळे मी आज हे करू शकते. मी बऱ्याच वेळेस तिला सांगते का गं तू एवढे पैसे खर्च करत नको जाऊ, तुझ्या फ्युचरसाठी राहू दे, तुझ्या भविष्यासाठी राहू दे. पण श्रुतीचं म्हणणं नेहमीच हे येत होतं की माझ्या लग्नानंतरचे पैसे तर मलाच राहतील, पण जोपर्यंत माझं लग्न झालेलं नाही तोपर्यंत माझ्या पैशांवर अधिकार हा तुमचा आहे, अशी माझी बोलायची श्रुती. तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलला जेवायला. मला जरा बरं नव्हतं, मग पिल्लूचं चाललं मी नको करू घरी स्वयंपाक, आपण बाहेर जाऊ. तर आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला. तर पिल्लूनी त्याच्या पप्पांना 31,000 रुपयांचं घड्याळ गिफ्ट केलं आणि मला ही जी साडी दिली ती पण 3100 रुपयांचीच आहे. तरी तिला वेळ नाही मिळाला डेकोरेशन वगैरे करायला, तिला खूप सारं डेकोरेशन करायचं होतं. दिवे पण 31 तिनेच बनवले. तिला आज काही सुट्टी नव्हती, तिचं काम चालू होतं घरून आणि मग मधनं बंद येऊन तिने तयारी केली बाकीची. आता आम्ही चाललो जेवायला. चला. तर आम्ही इथे हॉटेल संस्कृती इथे जेवण्यासाठी आलेलो आहोत. जेवण केलं आणि नंतर आम्ही घरी गेलो.
चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.